इथे फाईलवर क्लिक केलं आपण तर न्यू बटन आहे, तिथे सुद्धा आपण जाऊ शकतो, किंवा एक आयकॉन सेपरेट काढून दिलेला आहे, तर त्या आयकॉनवर जरी क्लिक केलं तरीही लगेच हा डेटा एंट्रीचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म समोर तुम्हाला दिसतो. इथे संपूर्ण नाव टाकायचं आहे. टोपण नाव म्हणजे काही निकनेम असेल तर ते टाकायचं आहे. मेल फिमेल इंडिकेटर क्लिक करायचा आहे जो असेल तो, आणि जन्मतारीख सिलेक्ट करायची. इथे फिडिंग काहीच नाही आहे अगदी, म्हणजे फिडिंगचा काही त्रास नाही, फक्त सिलेक्शन आहे की जन्मदिनांकमध्ये 1 ते 31 असेल, जन्म मास मध्ये निवडायचा आहे महिना कोणता आहे तो. आपण मागच्या वेळेस तुमची टाकली होती वाटतं ना की नाही? हो टाकली होती. तर यावेळेस माझी टाका, मग ती ऑलरेडी टाकलेली तर मी माझी टाका. हो नाही, आपण काय करू माहितीये का, डेमोला जेवढे लोक आले ना त्यांना आपण आता गिफ्ट देत जाऊ. ज्या सॉफ्टवेअरचं मी डेमो दाखवलं ना त्याची तुमची कुंडली मात्र फक्त ती फ्री देत जाईल मी सगळ्यांना. तर आपण आता इथे मधुर देशमुखची कुंडली टाकतो आणि त्यांची एक PDF करून टाकतो लगेच, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं करावं लागतं ते. आणि मग एकेकाच्या टाकू आपण. आता इथे 17 लोक आहेत तर 17 कुंडल्या तयार होतील इथे. तर मधुर देशमुख टाकला आपण. दिनांक सांगा तुमची, तारीख काय? 16 आहे का? 16/10/1995. 16/10 ऑक्टोबर 1995. हे बघा 95. हे फक्त सिलेक्ट करायचं, एकदम सिंपल आहे. इथे आपण कुलपरिचय मध्ये आजी आजोबा असे हे नाव पण टाकू शकतो. आजोबा, वडील, आई, जात, गोत्र, त्याची काही आवश्यकता नसते. पण इथे सगळे तुमचे डिटेल दिसत आहेत बघा लगेच. तुमचा नामांक 1 दिसतोय पायथागोरियन पद्धतीने, त्याच्यानंतर मग जन्मतारीख आली, नाव आलंय सगळं. हे स्वीकृत केलं की ह्या स्क्रीनवर तुमचं डिस्प्ले येईल लगेच. तुमचे जे काय अंक आहेत ते सगळे ह्या कुंडलीला सेव्ह करावं लागतं, कारण मग पुढे नंतर दिसणार नाही आपल्याला जर आपण सेव्ह नाही केलं तर. ही कुंडली सेव्ह केली आपण नाव टाकून. आता आपल्याला काय करायचं की रिपोर्ट मधून आपण व्ह्यू पण करू शकतो. ओपनिंग पेज आहे, मग सगळ्या गोष्टी इथून आपण एक एक पेज पुढे पुढे सरकून बघू शकतो. हे पहिलं पेज आलं इथे. तसं आपण सगळे रिपोर्ट बघू शकतो. तर आपण याची आता इथे प्रिंट वर क्लिक करू, सिलेक्ट मॉडेल वर जाऊ, आणि याच्यात जे सगळ्यात मोठं मॉडेल आहे तर AJ5 मॉडेल आहे. समजा आपण संपादनवर क्लिक केलं तर सगळे पानं इथे घेतलेले आहेत AJ5 मध्ये. तर आपण ते मॉडेल सिलेक्ट करू आणि त्याची आपण प्रिंट आउट घेऊ. पहा आणि प्रिंट करा असं इथं बटन आहे. याच्यामध्ये जो दैनिक फलादेश आहे तो निवडायला तो आपल्याला प्रॉम्प्ट करतो. तर आपण इथे साधारणतः जुलै ते डिसेंबर किंवा ठीक आहे जानेवारी पर्यंत घेतलं, 6 महिन्याचं आहे. याला स्वीकृत केलं की तो आपल्याला स्क्रीनवर दाखवेल ती सगळी फाईल पूर्ण इथे तो दाखवतो आपल्याला. आणि याला प्रिंट बटन केलं आपण, प्रिंटवर क्लिक केलं की ते सगळी प्रिंट तो आपल्याला दाखवेल इथे. इथे खाली प्रिंट बटन आहे, आपण प्रिंट बटनवर क्लिक करू. माईक बंद ठेवा गाडेकर. इथे आपण PDF क्रिएटर चूज केलेला आहे. प्रिंट वर क्लिक केलं की तो PDF क्रिएटर मध्ये सगळे पानं जमा करेल. हे 1 तासात नाही जर झालं तर मी नंतर कुंडल्या पाठवत जाईल. फक्त आपलं डेट टाइम प्लेस मला टाकून द्या. डेट इथे डेटच लागणार आहे फक्त, नाव आणि जन्मतारीख. हॅलो सर. हा बोला. हॅलो. बोला बोला. माझी पाहना सर. हो आपण सगळ्यांचे घेऊ. मला तुम्ही SMS करा जन्मतारीख आणि नाव, मग मी ती करतो इकडे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देईल मी. ठीक आहे सर. माझी पाहना, माझी जन्मतारीख टाकू तुमच्या व्हॉट्सअपला? हा व्हॉट्सअपवर टाकून द्या. आता हे 1 तासात नाही झालं तर नंतर पाठवून देईल मी. हे PDF क्रिएटर जो आहे आपला त्याच्यात हे सगळे पानं कलेक्ट झालेले आहेत आणि त्याला फक्त क्रिएट PDF म्हटलं की त्याची PDF तयार होते. बर बर.
सर मग चॅट बॉक्स मध्ये टाकू तुम्हाला जन्मतारीख आणि नाव? चॅट बॉक्स आहे ना, मला तो नंतर सेव्ह नाही झाला तर मिळणार नाही, त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर टाकली तर तिथे राहील ती. व्हॉट्सअपवर टाकलेलं बरं राहील. नाही तर मग जन्मतारीख सांगू का? पाठ आहे सर मला जन्मतारीख. बरं बरं, टाकू आपण. हा, 1 मिनिट. हा 39 पानाचा रिपोर्ट तयार झालेला आहे. आता आपण डेली प्रिडिक्शन पण येतं का सर? डेली प्रिडिक्शन पण डेली येतं? प्रेडिक्शन येतं, हो. आणि आता आपण आता याच्यात काय करू, आपण सेव्ह करून घेऊ सगळ्यांच्या तारखा आधी, म्हणजे मग माझी घ्या असं होणार नाही. आणि आता मी न्यू टाकतो एक परत. सांगा चेतन कुमार. हा 30/11. 30/11 आहे का? हा 30/11/1998. 30 नोव्हेंबर 1998. ही मी फक्त सेव्ह करून घेतो बरं का, आता नंतर पाठवेल मी. सगळ्यांचे सेव्ह करून घेणार फक्त आता. हा, आणि आता तुमची सांगा सुषमा मॅडम. हा सर, 27/7/1973. तुमचं या महिन्यातच बर्थडे. चेतन माईक बंद करा तुमचा. जेवढे आता याच्यात अंक हा जो आहे डेमो कुंडली पाहू लागले. हॅलो सर. हा 27/7/1973. हा, मी करतो त्याचा. 1973. हा, 73 आलं. रात्री 10 वाजता. नाही, याच्यात टाइमची गरज नाही. अच्छा, प्लेस. अच्छा, ओके ओके. हा, याच्यात एवढंच लागतं फक्त. मग तोच फायदा आहे की ज्यांच्याकडे टाइम नाही ना, त्याला पण काही प्रॉब्लेम नाही इथे. तर ही कुंडली तुमची सेव्ह केली, मी नंतर पाठवून देईल तुम्हाला. आता अजून एखादं सांगा कोणाच तरी. मी सांगू का सर? नाही नाही, तुमची एकच फक्त, आता तुमची फक्त स्वतःची. हो, माझीच सांगते सर. जंगम सॉरी, बोलते सर. मला तर सेम आवाज वाटला. ओके ओके. हा, सांगा मॅडम. 7/11/67. 7/11/67. यात प्लेसची गरज नाही का? प्लेस पण नाही लागत? प्लेस नाही लागत, नाही. ओके. अजून एक दुसरं सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे न्यूमरोलॉजीचं, त्याच्यामध्ये प्लेस आणि टाइम पण घेतलाय त्यांनी. ते थोडस याच्यापेक्षा मोठं आहे, पण ते हिंदीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याकडे हिंदीचं थोडस खप कमी होतो. ते पण मी दाखवेल एक दिवस आता. तर ही पण कुंडली सेव्ह केली मी तुमची. तर मला बाकीच्यांनी व्हॉट्सअपला टाकून द्या, थोडस सवणी करेल. मग पेमेंट केलं म्हटल्यावर मी देईलच, आज न उद्या कधीतरी देईल तुम्हाला. तर हे एकदा सॉफ्टवेअर आपण बघू परत. रिपोर्ट्स मध्ये जाऊन तुम्ही एक एक पेज इथे बघू शकता. आता याच्यातले स्पेशालिटी म्हणजे काय माहितीये का, की तुमच्या नावाचं जे स्पेलिंग आहे, आता आपण नेमवर क्लिक केलं तर इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर खाली तो दाखवतो की तुमच्या नावाचं स्पेलिंग तुमच्या जन्मतारखेशी मॅच करतं की नाही. आता ही पद्धत जी आपण निवडलेली आहे तर पायथागोरियन पद्धत आहे. ह्या पद्धतीने ह्या प्रेरणा मॅडमला त्यांनी सजेशन दिलेले आहेत काहीतरी. मग आपण इथे थोडंसं वेगळं, त्यांचं आता मिस्टरांचं नाव नंदकुमार आहे, तर आपण एन टाकून बघू मध्ये की त्यांनी सूट होतंय का. तर ते नाव सूट झालं बघा, प्रेरणा एन जंगम जर असं त्यांनी टाकलं तर त्या ह्याला सूट करतं ते. तर तुम्ही असं नाव लिहून बघा, तुम्हाला थोडंसं लाईफ मध्ये स्मूथनेस आलेलं दिसेल. बरं. तर ह्या असं अंकशास्त्राचा आपण वापर करू शकतो. आपल्या क्लायंटला पण आपण अशी पटकन सर्व्हिस देऊ शकतो की तुझ्या नावात हे बदल कर, पटकन तुला हा फायदा होऊ शकतो. आता ही एक पायथागोरियन सिस्टीम आहे. आता याची जर आपण सिस्टीम बदलली तर थोडंसं वेगळं रिझल्ट येऊ शकतो. किरोची पण याच्यात आहे आणि चाल्डियन म्हणून एक आहे. तर कॅल्क्युलेशन ऑप्शन मध्ये जर आपण गेलो तर इथं दाखवतो तो किरो किंवा चाल्डियन. सेफेरियल एक आहे, म्हणजे किरो आणि चाल्डियन म्हणजे सेम आहे. आणि एक सेफेरियल किंवा हिब्रू असं त्याचं नाव आहे.
तर आपण यांनी सुद्धा बघू शकतो. आणि आणखीन 2 ऑप्शन येतात, मूलांक नामांक आहे, यौगिक नामांक, असे 2 परत ऑप्शन आहेत तिथे. तर हा सगळा आपण व्हिसामध्ये माझं ना PA म्हणजे RA झाले, प्रेरण RANA झाले विजामध्ये. व्हिसामध्ये. हा, अच्छा. पासपोर्ट व्हिसामध्ये. बरोबर. तुम्ही ते मग सुरू जाऊन होतं आले का, वापरला विजा तो? हो हो हो, जाऊन आलो ना काही अमेरिकेला. अडचणी? नाही नाही. अच्छा, म्हणजे आपण तो पण आपण टाकून बघू शकतो इथं, तसं पण नाव, की ते तुम्हाला सूट करत होतं का? हा, ते सूट करतंय तुम्हाला, म्हणून मग तुमचं स्मूथनेस तिथं राहिला, की तुम्हाला हो काही हो. अडचणी नाही आल्या. नाहीतर लोकांना विजा मिळत नाही, तिथं नाही, परत काहीतरी पहिल्याच अडचण. त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिळाला, काहीच प्रॉब्लेम नाही आला. हा, बिनबोबाट झालं सगळं. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ते बघा, इथं नाव पण मॅच करतंय. आणि जर अच्छा. आपण हे बदलले, समजा कॅल्क्युलेशनच्या ऑप्शन मध्ये जर आपण काही चेंजेस केले, तर इथं आपण किरोची निवडली पद्धत, तर हा किरोनी काय दाखवतो बघू आपण. आता तुमचं जे ऍक्च्युअल नाव आहे, तर त्याचं बघूया कसं आहे. हा, ते किरोच्या पद्धतीने ते बरोबर दाखवते, त्याच्यात बदल नाही दिसत. अच्छा. आणि आपण अजून ते सेफेरियल पद्धत, मी काय करतो मग, किंवा 3 ज्या पद्धती आहेत ना, त्या तिन्ही हा. पद्धतीने काढतो. त्याच्यापैकी 2 पद्धतीने जे नाव ओके दाखवलं, तर ते मी क्लायंटला सांगतो की तू याचा वापर कर. अच्छा. कारण अगदी तिन्हीचे नेहमी कॅल्क्युलेशन बरोबर नाही, ह्यानी पण बरोबर येते बघा. म्हणजे दोन्ही यांनी तो बरोबर दाखवतो, फक्त जे एक पायथागोरियन पद्धत आहे हो हो. त्याच्यानुसार तो ए ऍड केल्यावर तो बरोबर दाखवतो, एरवी अच्छा. बाकी याला तो ठीक दाखवतो. तर मग 2 पद्धती जिथं आपल्याला ग्रीन सिग्नल देतात, तर ते आपण हा. वापरतो. कारण काय माहितीये का, की न्यूमरोलॉजी इटसेल्फ थोडस कॉन्ट्रावर्सी वालं शास्त्र आहे, की याच्यामध्ये फार वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आता 3 पद्धती आपण बघितल्या, मग एक वैदिक पद्धती आहे, त्याच्यानंतर आणखीन लोक स्वतःची डेव्हलप करतात काहीतरी. म्हणजे कोणी त्या रवीला 1 नंबर देतो, कोणी चंद्राला देतो. वैदिक पद्धतीमध्ये 1 नंबरला राहू मानलेलं आहे आणि चंद्र 9 नंबरला गेलेला आहे. तर कोणत्याही पद्धतीने काढलं तर सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मतभेद, मतांतर दिसतील. तर साधारण माझा असा अनुभव की किरोची जी पद्धत आहे ना, ती त्यातली त्यात बरेच ठिकाणी मॅच होती आणि सगळेजण समजतात त्या पद्धतीला, सगळ्यांना कळतं ते बरोबर. तर मी ती शक्यतो वापरत असतो. पण आता इथे 3 ऑप्शन असल्यावर परत आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही काय करावं. मग मेजॉरिटी लॉ आपण वापरतो, की 3 पैकी 2 पद्धतीने ग्रीन सिग्नल दिला की ते नाव आपण फायनल करायचं, असं करता येतं आपल्याला. तर हे असं नावाचं आपण बघितलं. त्याच्यानंतर इथे जर बघितलं आपण, हे थॉट रीडिंग बाय नंबर्स. आता मला आहे ना, तुम्ही कोणी पण एक, आता ह्या तिघांपैकी नका सांगू, अजून एखाद्या चौथ्याने मला नंबर सांगा 1 ते 9. 9 नंबर सांगायचे कोणते? 8. हा, अजून सांगा. 9 नंबर पाहिजेत आपल्याला सगळे. टोटल 9 अंक पाहिजेत. 7. नाही, एकाने सांगा ना कोणीतरी. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यातले विचार थोडीच पाहिजे. पहिला 8 कोणी सांगितला? 6 मी सांगितलंय. हा, 6. नाव सांगा तुमचं. महेंद्र सुंपेटकर. हा, 5 का आता? हा, 2. 2. हा, अजून? 4. 3. 9. किती? 7. 9 7 का? 8. झाले, आता 9 झाले मला वाटतं, है ना? हे बघा, आता इथे तुमच्या डोक्यात काय प्रश्न असेल, तुम्ही काय विचार करत असाल, ते आलेलं आहे. सेफिरियलच्या मते हा विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा आदर्शवादी व्यक्तीच्या अशा अवधारणेकडे संकेत करतो की आपल्याकरिता आपल्या चैतन्याशिवाय इतर काही अस्तित्व नाही. समस्त विषय आपल्या विचार आणि इंद्रियाद्वारे आपल्याशी जोडलेले आहेत. चैतन्याला प्रभावित करणारा प्रत्येक विषय व्यक्तीला प्रभावित करीत असतो. अंतरंगरूपी तीच व्यक्ती असते. तर हा विचार तुमच्या डोक्यात असेल. निष्कर्ष काय आहे की आपल्या विचारांचा संबंध खालील बाबीशी आहे: पोशाख, कक्ष, वैयक्तिक गुप्त सोने, लपलेला नौकर, एखाद्या महिलेचे आरोग्य किंवा दूरवरून आलेली बातमी. आता आपण हे सॅम्पल म्हणून घेतलं होतं, पण काही तथ्य असेल तर सांगायच्यात. नाही सर. नाही का? बरं, ठीक आहे. आपण हे प्रयोग म्हणूनच घेतलं होतं.
तर ऍक्च्युली ज्यावेळेस खरं कोणी तळमळीने प्रश्न विचारतो तर त्याचं उत्तरही येतं बरोबर. चालेल सर. माईक बंद ठेवा कृपया. तर अशी पद्धत आहे, तुम्हाला पद्धत दाखवली की कसं वापरायचंय. आता काय होतं माहितीये का की एक आपण एक इमॅजिन करू की कोणीतरी गृहिणी आहे किंवा एखादी व्यक्ती आहे की त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही आहे, त्याच्यानंतर कोणते इतर अशा तत्सम शास्त्राचा अभ्यास नाही आहे, पण त्याला न्यूमरोलॉजीची प्रॅक्टिस करायची आहे. तर हे एक त्यांनी सॉफ्टवेअर घेतलं तर ह्याच्याप्रमाणे त्याला जे समजतं किंवा सॉफ्टवेअर जे दाखवतो तेवढ्या लेवलवर तो प्रॅक्टिस करू शकतो. असं काही आवश्यक नाही की त्याचे उत्तर सगळे बरोबरच यायला पाहिजे. तो सांगू शकतो की मी या सॉफ्टवेअरच्या आधारे तुम्हाला गायडन्स करणार आहे, त्याची माझी फी जेवढी आहे तेवढी आहे, म्हणजे 50 रुपये असेल 100 रुपये असेल, तर ते त्यांनी हे करावं. तुम्हाला रिपोर्ट काढून दिला जाईल किंवा तुम्हाला सांगितलं जाईल. समजा आता कोणीतरी त्यांना अचानक प्रश्न विचारायला आला, तर माझं काही हरवलेली वस्तू आहे तर ती मिळेल का, तर तिथे पण अशीच पद्धत त्यांना वापरायची की तिथे 9 नंबर टाकायचे आणि तो त्या हरवलेल्या वस्तूबद्दल सांगणार आहे. आता इथे जी आहे ना ती लॉस्ट आयटम क्युरी आहे. लॉस्ट आयटम क्युरी मध्ये सुद्धा आपण नंबर विचारायचा. आता कोणीतरी अजून एकाने सांगा नंबर, 9 आकडे सांगा. हॅलो, माईक अनम्यूट करून बोला कोणी. हा सर, मी सांगू का? माझा हेडफोन हरवलाय. सांगा. 7. हा, एक एक अंकी सांगायचा का 2 अंकी सांगायचा? कोणताही सांगा, एक एकच सांगा तुम्ही. म्हणजे दोन अंकी का 1 अंकी असं म्हणते. 9 टोटल भरले पाहिजे, कसे सांगा तुम्ही. 7, 11, 5, 9, 3, 2, 1, 6. आपण याला आता कॅल्क्युलेट केलं की तो लॉस्ट आयटम विषयी तो सांगतो. सेफेरियलच्या मते विचाराचा गुणोत्तर संबंध असा आहे की प्रत्येक विचार अंकात व्यक्त होण्याची क्षमता निहित असते. त्याप्रमाणे आता त्याचा जर निष्कर्ष बघितला तर एका छोट्या प्रवासानंतर तुम्हाला तुमची वस्तू मिळेल. तुम्हाला जवळपास एखादा जलाशय, मंदिराचा तलाव, स्नानगृह जिथे तुम्ही पूजेच्या आधी आंघोळ करता अशा ठिकाणी वस्तूचा शोध घ्यायला हवा, असं त्याचं उत्तर आहे. काय मोबाईल हरवलाय का? नाही, हेडफोन. हेडफोनाचा कालपासून शोधती आहे तर ते बरोबर. नाही. आता बघा तुम्ही कुठं कुठं गेला होते याच्यापैकी. आता लॉकडाऊन मध्ये काही बाहेर जायचा संबंध नाहीये, पण तुमच्या बाथरूम मध्ये किंवा कुठे असू शकतं. अच्छा. तर असं हे उत्तर देता येतं तुम्हाला. म्हणजे आता आपण सगळे ज्योतिषी आहोत ना, तर आपल्याला याची एवढं महत्व वाटणार नाही. पण तुम्ही इमॅजिन करा की एक व्यक्ती फक्त अंकशास्त्रावरतीच प्रॅक्टिस करते, तर त्याच्यासाठी हे किती युजफुल आहे की कोणी आलं की पटकन कॉम्प्युटर चालू करायचं, त्याच्यामध्ये ते त्यांनी दिलेले फिगर्स टाकायचे आणि त्याला याची प्रिंटआउट देऊ शकतात सरळ, किंवा त्याला सांगायचं तोंडले की तुझं उत्तर असं आलेलं आहे आणि मला काही कळत नाही, सॉफ्टवेअरने असं उत्तर दिलेलं आहे. तर किती सोपं आहे. त्याला भले 50 रुपये जरी एकाचे मिळाले, असं सांगता येतं. जलाशय वगैरे सांगितलं त्याने. म्हणजे तुम्ही एखादं तुमच्याकडे हौद किंवा टाकी असेल कदाचित, ती तुम्ही बंद चालू करायला गेला असताल मोटार, आणि त्यावेळेस तुमच्या कानामध्ये हेडफोन होता, तो पडला असू शकतो, असंही होऊ शकतं. तर बघा तुम्ही, किंवा जाता येतं, समजा तुम्ही अपार्टमेंट मध्ये असताल तर जाता येतं जिन्यात वगैरे, तिथं कुठेतरी जिन्याच्या आसपासच टाक्या असतात शक्यतो, तर तिथे चुकून पडलंय का, तुम्ही गाडी वगैरे पार्क करता त्यावेळेस पण तिकडे पडला असेल आणि जवळच समजा तुम्ही त्या हौदाच्या जवळ करत असताल पार्क, असं असू शकतं. आपल्याला क्ल्यू तर मिळाले, ऍटलीस्ट ती व्यक्ती ना समाधानाने घरी तरी जाते की ठीक आहे बुवा, यांनी सांगितलं, आपण शोधू. एखादा दिवस तरी तो थोडासा आशेमध्ये घालवतो. तर जे छोटे छोटे सापडेल की नाही हे नाही कळत का यामध्ये आपल्याला, वस्तू सापडेल की नाही सापडेल? सांगितलंय ना त्यांनी, तुझे एका छोट्या प्रवासानंतर तुम्हाला तुमची वस्तू मिळेल. अच्छा, किती म्हणजे क्लिअर केलंय ना. जर नसती तर म्हणजे मिळेल सांगितलं त्याने. मिळेल सांगितलं, पॉझिटिव्ह आहे ना उत्तर, म्हणून तर आपण म्हटलं की शोधा तुम्ही. बरोबर. तर आता बरेच लोक, आपण आता न्यूमरोलॉजीचं वर्कशॉप घेणार आहे ना, आपण काय जाहिरात करतो की ह्याला कोणत्याही म्हणजे ज्योतिषशास्त्राचा वगैरे आधी पूर्व अभ्यास नसला तरी चालणार आहे. तर त्याच्यामुळे अशा व्यक्ती कोर्स करू शकतात. आता मी मागच्या याच्यात सांगितलं होतं एका सेशन मध्ये
की माझ्या घराजवळ एक वडापाववाला राहत होता. त्याचा अंकशास्त्राचा इतका जबरदस्त अभ्यास होता की तो कोणी त्याच्याकडे आलं ना, एखादा मुलगा गाडी घेऊन, तो वडापाव खाताना तो विचारायचा, तुझ्या गाडीचा नंबर हा जो असा आहे, तर तुला त्याचा असा असा अनुभव आला का? आणि त्यांनी 1-2 लोकांना सांगितलं की हा नंबर तुला सूट करत नाही, तुझा अपघात होऊ शकतो. त्यांनी त्याला काही इग्नोर केलं, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. त्या मुलाचा खरंच अपघात झाला. तर ते इतके लोक त्याला, म्हणजे ते हे वडापावचं कामाबरोबर हे पण काम तिथं चालतं. तो पैसे नाही घेत अर्थात, पण ते एक छंद म्हणून तो करतो सगळं असं. तर हे शास्त्र खूप चांगलं आहे की ज्योतिषासारखं हे न संपणार नाही, हे 9 अंकामध्ये संपून जातं. आणि कोणी पण शिकलं घरामध्ये आपल्या, तर त्याला एक विरंगुळा म्हणून, किंवा कोणी रिटायर्ड पर्सन असतील, हाऊसवाईफ आहेत, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचं, आपल्या घरातल्या लोकांचं जरी समजलं तरी पुष्कळ झालं. आपल्याला प्रॅक्टिसच करायला पाहिजे असं पण काही नाही. याची काय किंमत आहे सर? याची 8,260 रुपये किंमत. ओके ओके. तर हा हरवलेल्या प्रश्नासंबंधित आहे. आता आपलं लवकरच एक हे होतंय, कार्यशाळा होतीये अंकशास्त्रावर. ओके. बिझनेस कॉम्पॅटिबिलिटी. आता कोणी तुम्हाला पार्टनर विचारायला आले किंवा माझं बिझनेस आम्ही करावा की नाही, तर लगेच आपल्याला ही तारीख इथे कोणतीही टाका, तुम्ही एक्स व्यक्तीचं इथे नाव टाका काहीतरी, आणि त्यांच्याबरोबर मला बिझनेस करायला चालेल का. फक्त आपण असं चूज करायचं, समजा यांची 25 तारीख असेल आणि एप्रिल महिना वगैरे असं काही असेल, तर यांच्याशी त्यांचं पार्टनरशिप होईल का चांगली, तर लगेच दोघांचे डिटेल खाली दाखवतो तो आपल्याला. किंवा आता काही असे छोटे छोटे हे असतात ना, मेळावे भरतात बघा काही, की तिथे असतात, तिथे असे बसलेले असतात ना, तुम्ही स्टॉल लावायला हरकत नाही ना. तिथे स्टॉल लावायचा, दिवसभर जे काही कमाई होईल ते होईल. नाव होतं, कमाई होती, तुमचे कार्ड छापून घ्यायचे छान. तर इथं दाखवलंय की आपण आपल्या भागीदाराशी अनुरूप आहात. आपण जी तारीख अंदाजे निवडली होती तर ते अनुरूप आहे की नाही. आणि आपलं लिमिट काय की मी अंकशास्त्रानुसार सांगणार, त्याच्यापेक्षा पुढे मला कळत नाही, मागे पण कळत नाही काही. आणि मी या सॉफ्टवेअरच्या आधारे सांगणार आहे, म्हणजे आपली जिम्मेदारी कमी होती आपोआप. जसं आता दात्यांचं जे सॉफ्टवेअर आहे ना, गुणमेलनचं, तर ते आल्यापासून खूप डोकेदुखी कमी झाली. कारण ते लोक सगळं ठरवून येतात आणि आपल्याला खूप ते तंग करतात. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, ते दोन्ही मध्ये त्यांचं हे असतं. तर आपण त्याच्यातून ज्यावेळेस रिपोर्ट काढतो ना, त्याच्यावर खूप डिटेल सगळं लिहून येतं. लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, आणि सगळ्या ग्रहांचा पण उल्लेख येतो, मंगळ दोषाचा उल्लेख येतो. तर आपल्याला काही सांगावं लागत नाही जास्त, ते इट सेल्फ प्रिंटच ते डिस्क्रिप्शन त्याच्यावर प्रॉपर आहे. आवाज येत नाही, ब्रेक होतोय. हा हा, मी व्हिडिओ बंद करतो. हल्ली हॉटेलमध्ये पण बसतात काय काय. हो, हॉटेलमध्ये भरपूर बसतात लोक, आणि त्यांचं खूप कमाई होती बरं का त्यांची. महाबळेश्वर वगैरे जे असे टुरिस्ट स्पॉट आहेत ना, तिथे बसतात लोक खूप, आणि त्याच्यामध्ये व्यवसाय, चांगला व्यवसाय होतो. आणि आम्हालाही अशा ऑफर येतात कधी कधी, तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर घेऊन इथं बसा वगैरे, पण आपल्याला तेवढा वेळही नसतो, आणि त्यांना पैसे खूप द्यावे लागतात हॉटेलवाल्यांना. आधी ते आपल्याकडून पैसे घेतात, मग म्हणून आपल्याला फीस पण जास्त ठेवावी लागते. तिथं 1500-2100 अशी फी ठेवावी लागते. म्हणजे त्यांचं एंट्रन्स घेतात ना, आता ते चौकीदानी वगैरे राजस्थानी आहे ना, ते एंट्रन्स तिकीटच असं 450-500, त्यातच ते इन्क्लूड असेल त्या ऍस्ट्रॉलॉजरचं. जाधव मॅडमने विचारलंय की मुलाचा योग कधी आहे कळेल का. तसं नाही कळत याच्यावर, तेवढं डिटेल नाहीये हे. आणि महारुद्र हिरेमठ सर आलेले आहेत आपल्याकडे. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे, पण सर पण आलेले आहेत. सरांचं व्याख्यान सुद्धा आपल्याला एक ठेवायचं आहे, तर मी त्यांना फोन करणारच होतो. सर तुमचा नंबर फक्त इथे टाका, माझ्याकडे सेव्ह आहे की नाही माहित नाही, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या नंबर तुमचा. सर हस्तरेषेवर ठेवा ना एखादं. हस्तसामुद्रिक वर ठेवणारे व्याख्यान. पण काय व्हायला लागलं आता, ते वक्ते पण म्हणायला लागले आम्हाला पैसे द्या. आपण कोणाकडून पैसे घेत नाही तर आपण कसे देणार ना. ते म्हणे आम्ही लेक्चर देतो, फुकट कसं काय द्यायचं, आम्ही खूप अभ्यास करतो वगैरे. जाहिरात होईल ना तुमची म्हणून लोक येतील. नाही, ते नाही म्हणते, ते म्हणतात आम्हाला नाही करत त्याची. आता ज्यांना असा ऍटिट्यूड आहे त्यांना तर आपण नाही बोलू शकत, आणि आपण पे नाही करू शकत. विशेष म्हणजे ठीक आहे, त्यांच्याजवळ कसं ऍटिट्यूड ठेवायचं, पण आपण पे नाही करू शकत. उलट आम्ही अशी अपेक्षा करतो की त्यांनीच काहीतरी देणगी द्यावी.
सर पण पुस्तकावरनं शिकू शकता तुम्ही हस्तसामुद्रिक? पुस्तकावरूनही शिकू शकता. हे बघा, शिकायला काही नाही, कोणतीही गोष्ट वाचली तर आपल्याला येते ती, पण गुरुमुख झालेलं चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा हिडन गोष्टी असतात की त्याचे अर्थ आपल्याला कळत नाही. तिथे जे लिहिलेलं आहे ना ते ऍज इट इज मॅच नाही होत. समजा तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही समजा ज्योतिष मनाने शिकायला लागले समजा, तर एका ठिकाणी एका पानावर तुम्हाला एका ग्रहाचं पॉझिटिव्ह दिसेल, दुसऱ्या पानावर त्याच ग्रहाचं निगेटिव्ह दिसेल, तिसऱ्या पानावर अजून काहीतरी विचित्र असेल, मग तुम्ही कन्फ्युज होणार. थँक्यू सर, नंबर मिळाला तुमचा. तर तुम्ही कन्फ्युज होणार की सांगायचं काय नेमकं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण गुरुकडे शिकतो ना, मग तो सांगतो किंवा त्याची महादशा असेल ना, त्यावेळेस त्याचं फळ मिळणार आहे. त्याच्या अंतर्दशेत किंवा प्रत्यंतर दशेत मिळेल. एखादा ग्रह खराब आहे म्हणजे काही तो आयुष्यभर काही हातपाय धुवून पाठीमागे नाही लागत आपल्या. जेव्हा त्याचा काळ येतो तेव्हा तो आपल्याला त्याचे परिणाम दाखवतो, त्याचं फळ मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला तर हे आपल्याला गुरुकडून कळतं ना. तुम्हाला त्या पुस्तकात असं लिहिलेलं नाही सापडणार कुठे, कारण पुस्तकात ते काय काय लिहिणार ना, किती मोठं लिहिणार पुस्तक लिहून तरी. त्याच्या काउंटर पार्ट असतात ना, की एक गोष्ट तिथे लिहिलेली असते, त्याची जी दुसरी बाजू आहे किंवा वेगवेगळ्या अँगलनी तीच गोष्ट कशी बघायला पाहिजे, ते सगळं तुम्हाला गुरु शिकवतो. हो, सरांना काही विचारलं तरी ते सांगू शकतात त्याचं उत्तर. आपण असं डाऊट आला तर गुरु आपल्याला उत्तर देतो ना, समाधान गुरुच करतो. म्हणून तर म्हणतात ना, गुरु ब्रह्मा विष्णू महेशाचं एक रूप आहे ते. नाही, कारण काय होतं, आपण ग्रुप मध्ये पिकनिकला गेलो ना, असं सांगितलं भविष्य शिकतोय मी, की लगेच लोक हात दाखवायला लागतात. म्हणून म्हटलं ते पण शिकून घेतलेलं चांगलं असतं. बरोबर आहे. माउथ टू माउथ पब्लिसिटी फार फास्ट होते मग. हो, एक आकर्षणाचा विषय असतो ज्योतिष. म्हणजे लग्नात गेलो तर नवरा नवरीकडे लोक कमी बघतात. बसमध्ये प्रवास करताना खूप झोपायला आवडतं, पण मला लोक झोपूच देत नाही. कारण आपल्याला एखादा फोन आला की त्यांच्या लक्षात येतं की हा ज्योतिषी आहे, काहीतरी आपण राशी ग्रह बोलतोच. तर त्यांना आपण सांगितलं नाही तरी कळतं, ते आपोआप त्यांचं बारीक लक्ष असतं आणि मग झोपू नाही देत ते मला. लोकांना इतकी उत्सुकता असते त्या भविष्याची. आणि मग त्याच्यातून मला खूप कष्ट, असे क्लायंट आलेले आहेत घरी की बसमध्ये ओळख झाली आणि ते खरंच आले, मग परत औरंगाबादला किंवा पुण्याला ते प्रवास करून आले दुरून. सर सर, तुम्ही आता हस्तरेषेचे बोललात, तर आमच्याकडनं काही प्रयत्न झाले असे सर वगैरे तुम्हाला व्याख्यानाला भेटले तर चालेल का तुमच्यापर्यंत? सांगा ना, नावं सुचवा तुम्ही. आता आतापर्यंत जे व्याख्यान झालेत ना, तर ते सगळे लोक माझ्या ओळखीचे नव्हते, कोणीतरी नाव सुचवलेले होते. ओके ओके, मी आहेत ना बरेचसे. हा, फक्त आपल्या शब्दाला त्यांनी मान दिला तर त्यांचा आपण नेहमी आभारी राहणार आहोत. आणि त्यांना त्याच्यातून व्यवसाय पण मिळालेला आहे बरं का. काही लोकांनी मला फोन करून सांगितलं, आता ते हे आहेत ना लाल किताबवाले संतोष तर आंबवणे, त्यांना आम्ही म्हटलं होतं की आमच्या सोबत जर कार्यशाळा केली तर आपण काहीतरी ठरवू किंवा आम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये पार्ट मिळावा. पण त्यांचं स्वतःचं झूम होस्टिंग वगैरे होतं, तरी पण त्यांनी मला फोन केला की माझ्याकडे एवढे विद्यार्थी आलेत, मी तुम्हाला किती पैसे देऊ म्हणे. म्हटलं मला आता पैसे नको, कारण तुम्ही आमच्या सोबत काम नाही करत आहे ना. आम्ही तुमच्यासाठी काही मेहनतच नाही केली, तर फुकट पैसे कसे घेणार तुमच्या. पावलेजी मी पण क्लास लावला, उंचेगार गावकरने पण क्लास लावला. हो, छान आहे म्हटले मला. त्याचं अतुलजींनी सांगितलं की चांगलं शिकवतात म्हणून. हो, मी पण आपल्याला चांगले असे लोक भेटलेत की काल झूमवरच आहे, पण त्यांचं स्वतंत्र येतो, म्हणजे आपण नाही आयोजित केलेला. आपण जिथं आयोजित करतो ना तिथं म्हणजे ते वेगळं असतं आणि हे वेगळं आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, कारण सगळ्यांचा रिपोर्ट चांगला आहे, ती व्यक्ती प्रामाणिक आहे, तर तुम्ही शिकायला हरकत नाही त्यांच्याकडे. ते खूप तळमळी शिकवतात बरं का. हो हो, नाही त्या दिवशी लक्षात आलं ना त्या दिवशी. हो हो. तर आता पुढचं जे आयकॉन आहे ना, तर तो कॉम्पॅटिबिलिटीच आहे बरं का, म्हणजे मॅरेज कॉम्पॅटिबिलिटी. तर आता इथे आपण परत एक कोणाचं तरी सांगा वर जन्मतारीख. 16 9 16/9. नितीन सर, तुम्हाला मी फोन करतो नंतर, माझा आता डेमो चालू आहे सॉफ्टवेअरचा. सप्टेंबर 16 सप्टेंबर किती? 1958 वर्ष नाहीच दाखवलं त्यांनी. बर बर. हा, आणि आपण आता इथे एक
वाय टाकू, एक कोणीतरी आहे आणि त्यांचं आपण घेऊ, किंवा 30 तारीख असेल आणि डिसेंबर महिना असेल तर त्यांची कॉम्पॅटेबिलिटी किती असावी. तर याची गणना केली आपण तर तो दाखवतो. भागीदाराशी अनुरूप नाहीत म्हणजे एखादी व्यक्ती 30 डिसेंबरला जन्म असेल ना तर त्यांचं तुमचं भागीदारी, आता ही वैवाहिक आहे ऍक्च्युली, पण त्यांच्याशी भागीदारी तुमची जमली नसते किंवा जमणार नाही. बरोबर. तर हे इथं असं लगेच तो रिझल्ट दाखवतो आपल्याला. हे एक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आयकॉन आहे तर तो ऍक्च्युअल पार्टनरशिपचा आहे. म्हणजे जर त्यांना व्यावसायिक भागीदारी करायची असेल तर त्याच्यासाठी आधीची जी भागीदारी होती तर ती याची होती, वैवाहिक होती ती. आता मात्र ही व्यावसायिक भागीदारी आहे. हा, मी बोलतोय येवले सर. हॅलो, सांगा तुमचं. शशिकांत येवले. हा, तुमची जन्मतारीख सांगा. 16 मार्च 1957. याच्यात इयर नाही मागितलं त्याने. आणि इकडे आपण आता समजा काहीतरी टी टाकू, त्यांची 15 जुलै आहे असं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर इथे भागीदाराशी भागीदार माझा आहे का? भागीदार तुमचे? हा हा, सांगा. 16. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव सुनंदा. अच्छा, तुम्ही वैवाहिकच म्हणताय का? वैवाहिकच विचारतो. हा, ही वैवाहिक नाही पण ऍक्च्युली 16 काय आहे त्यांचे? 16/12 डिसेंबर. हा, 16 डिसेंबर. हा, आता ती अनुरूप दाखवतोय भागीदारी. म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून काही व्यवसाय केला भागीदारी तर तो फायदेशीर करू शकता. येस सर. तर हे आपण भागीदारीचं बघितलं. आणि मग नेमचं तर तुम्हाला मी दाखवलंय की तर तुम्ही नाव बदल समजा काही चेंजेस केले तर तो लगेच रिझल्ट दाखवतो. आणि हे जे आहे तर हे रिझल्ट ऑफ क्युरी, म्हणजे तुम्ही आता इथे काही टाईप केलं समजा तर त्या टाईप केलेल्या अक्षरांचा, म्हणजे तो इंग्रजीत तुम्ही प्रश्न विचारायचा. आणि आता समजा वरती एक्झाम्पल दिलेलं आहे, शॅल आय गो अब्रॉड, मी फॉरेनला जाईल का? तर असा तुम्ही कोणताही एक प्रश्न विचारू शकता. आता दुसरं कोणी विचारा इंग्रजीमध्ये वाक्य सांगा किंवा मराठीत सांगा, आपण त्याला करू इंग्रजी. कोण बोलतोय? शॅल आय मॅरी असं घ्या. शॅल आय मॅरी, मी लग्न करू का? आता इथे तो निष्कर्ष खाली दाखवतोय. इथे शनी दैवी शक्तीच्या एखाद्या विशिष्ट केंद्रबिंदूचा द्योतक आहे. विलंब किंवा बहुधा निराशा पदरी पडू शकते. तर त्याचं उत्तर असं आलेलं आहे, कारण शनी तुमचं जे वाक्य होतं ना तर त्या वाक्याचं त्यांनी न्यूमरिक व्हॅल्यू काढलेली. ओके ओके ओके. आणि त्याचा शनी दैवत आलेले. आता हे एक्सटेम्पर आहे बरं का, आपण वाक्य काही विचार करून बोलत नसतो आणि त्या एवढ्या वाक्याची कोणाला न्यूमरिक व्हॅल्यू माहित नसती, पण ते बरोबर तो त्याचा ग्रह काढतो, तो जो कारक ग्रह आहे ना तो काढून त्याच्या स्वभावाप्रमाणे तो आपल्याला रिझल्ट. माझं पण वृषभ लग्न आहे त्यामुळे शनी चांगलाच आहे आम्हाला, तर तो बरोबर शनी आलाय. आय थिंक शनी आलाय मला, तो राजयोग कारक आहे शनी. हो. तर असं हा दाखवतो. तर बऱ्यापैकी रिझल्ट आहेत आणि सुटसुटीत सॉफ्टवेअर वापरायला सोपं आहे. तर हे सॉफ्टवेअर तुम्ही विचार करावा, घ्यावं. हे आता तुम्ही मला सगळ्यांनी आपल्या आपल्या व्हॉट्सअप पाठवा कुंडलीची डिटेल. मी तुम्हाला याचे रिपोर्ट पाठवून देईल. आणि आता यांचा रिपोर्ट तयार आहे तर मी व्हॉट्सअपवर त्यांना टाकू शकतो. तुम्ही एक मला व्हॉट्सअपवर मेसेज करा बरं, मधुर देशमुख. त्यांचा नंबर आता लक्षात नाही माझ्या. हो करतो. चालेल, त्याच्यावर मी पाठवून देईल ती PDF फाईल. चालेल चालेल. या सॉफ्टवेअरची प्राइस मला परत विचारली आहे बोराडे साहेबांनी, तर मी ते चॅट बॉक्स मध्येच टाकतो. 8,260 प्राइस आहे त्याची. 8,260. हो, अंक ज्योतिष. सर मुलांक म्हणजे बर्थ डेट ना, आणि भाग्यांक म्हणजे फुल बेरीज.
हा हा बरोबर. मोबाईलवर नाही चालत हे सॉफ्टवेअर. 12% साहेबांनी विचारलंय. मोबाईलवर नाही चालणार. मोबाईलचं तुम्हाला दुसरे सॉफ्टवेअर मिळतील किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये छोटीशी युटिलिटी अंकशास्त्राची पण असते, जसं लिओ टच नावाचं सॉफ्टवेअर. त्याचा एकदा डेमो दाखवला होता आपण. त्या लिओ टच मध्ये न्यूमरोलॉजी हा पार्ट आहे, एक फीचर त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर अंक ज्योतिष याची किंमत मी टाकतोय रुपीज 8,260. तर आता समजा तुम्ही ज्योतिषी असताल, तर समजा लेडीज असतील तर त्यांच्या मिस्टरांना पण एक छोटीशी प्रॅक्टिस आपली सुरू करता येईल. किंवा कोणी मेल आहेत त्यांच्या मिसेसला त्यांनी जर शिकून दिलं हे सॉफ्टवेअर वापरायचं, तर कोणी महिला आल्या तर त्यांना सांगायचं की तुम्हाला अंकशास्त्राप्रमाणे बघायचं असेल तर मॅडम सांगतात. त्या मॅडम मग काहीतरी त्यांची फीस ठेवतील आणि टायमिंग ठेवतील की या टाइम मध्ये मी जेवढे कोणी विचारायला येतील त्यांना मी गायडन्स करू शकते. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती वगैरे सगळी आहे. सर याच्यामध्ये यंत्र वगैरे नाहीत का काही, किंवा यंत्र एखादं द्यावं किंवा काय करावं? रिपोर्ट मध्ये यंत्र नाही, थोडीशी रेमेडीजची माहिती दिलेली आहे. मी दाखवतो तुम्हाला. इथे बघा रेमेडीज आहे. चॅट बॉक्स मध्ये काही दिसत नाही ओपन, म्हणजे काही दिसत नाही चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये नाही दिसत? काहीच दिसत नाहीये. बरं बरं, एक मिनिट मी तुम्हाला पाठवतो. ते बहुतेक घ्यायला गेलं, ते कोणाला तरी पर्सनल याच्यावर गेलं. ते मी त्याला एव्हरीवन चूज करतो. महेंद्र सोनपेटकरांनाच गेलं फक्त ते. एव्हरीवन चूज नव्हतं केलं मी. आता माझं याच्यात फीड झालंय, डीटीपी फिक्स झालीये, तर मग वेगळं टाकायची गरज आहे का? नाही नाही, आता नाही टाकायची. तुमची सेव्ह केली ना? सेव्ह केली नसेल तर बघतो मी. तुमची असेल पण बहुतेक माझ्याजवळ खास, कारण आपण मी मागच्याच नाही, आजच पाहिले मी ते, आणि तुम्ही माझं आता घेतलं होतं. नाही नाही, म्हणजे दुसऱ्या एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये मिळेल, कारण आपल्या सोबत ग्रुपच होता म्हटल्यावर. हो, तेव्हा सुरुवातीला काढल्या होत्या पत्रिका. हा, आपण बऱ्याचदा सगळे प्रयोग करून बसलेलो आहे. हो हो हो. की तुम्ही माझी पत्रिका बघा, मी तुमची बघतो. बरोबर. तर आता ही आपण सेव्ह आहे का बघू. हा, आता सेव्ह केली मी. अच्छा. हा, तर रिपोर्ट मध्ये तुम्हाला मी दाखवत होतो की रेमेडीज पार्टवर आपण गेलो तर इथे उपाय दिलेले आहेत बघा. तर ग्रहस्वामीची उपासना आहे, मंत्र दिलेला, ध्यान मंत्र आहे, ग्रह मंत्र आहे, काष्ठौषधीचं प्राक्षालन दिलेलं आहे. आवाज येत नाही काही? आवाज येत नाही, सॉरी. येतोय ना? येतोय आवाज येतोय. आवाज येतो. तुमचं बहुतेक काहीतरी नेटचा प्रॉब्लेम आहे. तर काष्ठौषधीचा उल्लेख ह्याच्यात केलेला आहे की आपण आंघोळीच्या पाण्यात वगैरे ते औषधी टाकून आंघोळ करू शकतो. आणि हे खरं म्हणजे फार तसे स्वस्तातले उपाय आहेत आणि फायदा नाही झाला तर तोटा नक्कीच नाही होणार, असे उपाय दिलेले. म्हणजे याचं भाषांतर मी करत होतो ना तेव्हा सुद्धा म्हणजे मला सगळी माहिती नवीन होती, मी पण असं कधी विचार नव्हता केला. तर याचं हिंदीमधून इंग्रजीमधून मी भाषांतर केलं या सॉफ्टवेअरचं. तर तुम्ही सॉफ्टवेअर घेतल्यानंतर ते पण मला सांगा की भाषांतर बरोबर आहे का, कारण मला आतापर्यंत जे फीडबॅक आले तर त्यांचे चांगले आलेले, की असं वाटतं म्हणे की मराठीतून कदाचित हिंदी केला असेल किंवा इंग्रजी केला असेल, पण ओरिजिनल वाटतं छान एकदम. तर बरीच मेहनत घेतलेली आहे त्याच्यात. दानाचे पण वस्तू लिहिलेले आहे, रंग वगैरे याची माहिती दिलेली आहे. यंत्र तर नाही आहे, पण एक अंकशास्त्राचं एक यंत्र इथे मी पाहिलेलं आहे. अंकशास्त्रावरून यंत्र, अंकाची शक्ती आहे इथे. त्याच्यानंतर आपण एक रिपोर्ट मधलं किंवा आता यांचा रिपोर्ट तयारच आहे आपल्याकडे, मधुर देशमुखचा, तो बघता येईल. खूप झाल्यानंतर विचारतात की गुरु यंत्र वगैरे आहे का त्याच्यासाठी, मग काही किंवा काही उपाय आहे का, तर मग त्याच्यासाठी एखाद्या भोजपत्रावर वगैरे देण्यासाठी असं अंकशास्त्रामध्ये त्याच्यात जास्त महत्व आहे ना, की यंत्र किंवा एखादा अंक. हो, यंत्र मिळतील ना तुम्हाला. आता ही जी समोर कुंडली दिसते ना स्क्रीनवर, हीच ऍक्च्युअली कुंडली याची आहे, म्हणजे अंकाची कुंडली आहे ती. आता याच्यामध्ये मिसिंग अंक वगैरे असं आपण आपले लॉजिक देऊ शकतो त्याच्यात की जो मिसिंग अंक आहे ना त्याची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटी किंवा त्या प्रॉपर्टीज त्या व्यक्तीमध्ये कमी असतात. तर मिसिंग नंबरचा आजकाल फार उपयोग करायला लागले आणि त्याचे फायदे होतात.
तर हा यांचा रिपोर्ट आलेला आहे पूर्ण कसा दिसतो तो. आता हे हा एक टेबल आहे. टेबल मध्ये सगळ्या गोष्टी दिली की शुभ वर्ष कोणते आहेत, शुभ तिथी कोणत्या आहेत, अशुभ रंग शुभ रंग सगळे दिलेले. हा एक टेबल पण खूप चांगलं काम करतो. मूलांकाचं डिटेल्स डिस्क्रिप्शन आहे आणि आता यांचा मूलांक 7 आहे. हे आपण जंगम मॅडमचं बघतोय. तर भाग्यांक आहे खाली, नामांक आहे आणि ही कुंडली आलेली आहे खाली. तर इथं 1च्या वरती 3 लिहिलेले ना, म्हणजे 1 यांच्या जन्मतारखेत 3 वेळा आलेला आहे, 7 2 वेळा आलेला आहे. काही जे नंबर मिसिंग आहे त्याचा वापर आणि त्याचे उपाय जर आपण दिले तर फायदा होतो. आता इथे ग्रहांचं पण डिस्क्रिप्शन आहे. तर रिपोर्ट चांगला आहे याच्यामधला. आणि काय होतं माहितीये का, आता मी तुम्हाला सांगितलं की एक सॉफ्टवेअर अजून आहे पण ते खूप मोठं आहे, हिंदीमध्ये येते. आणि त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये इतकी ह्यूज माहिती आहे की आपली स्वतःची कुंडली जरी घेतली तर ते वाचायचं आपल्याला जीवावर येतं. एका सिटिंग मध्ये वाचणंही होत नाही. तर जितकी म्हणजे मोजकी माहिती असेल तेवढी चांगली आहे असं मला वाटतं. हो, कन्फ्युजन होत नाही माणूस. खूप कन्फ्युजन होतं. मग सगळ्याच माहिती वाचत बसलं ना तर काय करावं नेमकं काही कळत नाही, डोकं जड पडतं. आणि आरोग्य, आर्थिक परिस्थिती, जीवनातलं क्षेत्र, दिशा, उपजीविका, आता हेच पाहिजे असतं ना आपल्याला. दुसरं काय मागतात लोक? याच तर गोष्टी विचारत असतात कायम. हो, गाडीचा नंबर वगैरे पण. हा, तर व्यवस्थित आहे ना. सर याचे पीडीएफ पाठवून ना मला तुम्ही. हो, पीडीएफ पाठव. सगळ्यांना पीडीएफ देतो, कोणीच नाराज नको. हे डेली प्रेडिक्शन पण आहे. तुम्हाला बर्थडे काय सर? बर्थडे चॅट बॉक्स का ह्याच्यावर पाठवायची? व्हॉट्सअपवर पाठवा, कारण हे चॅट बॉक्स आहे ना तो सेव्ह होतो म्हणा, पण सेव्ह नाही झाला तर मग प्रॉब्लेम. ओके, पर्सनल वर पाठवू ना? पर्सनल वर पाठवा मला. ओके. बरं, ते आनंद मराठाचं करायचं. हा, हॅलो सर. करूया का? बाबांना विचारू का? माईक बंद ठेवा कृपया. तुमचे पर्सनल टॉक इकडे ऐकू येतोय. माईक बंद ठेवा आपले. तुमचं पर्सनल बोलणं इकडे ऐकू येते. तर अशा रीतीने सॉफ्टवेअर आपण बघितलेलं आहे पूर्ण. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता विचारा. तसं आपलं चर्चा पण भरपूर झाली आज. सर, कार्यकारांचं जे सॉफ्टवेअर आहे. हॅलो. हा, बोला बोला. कार्यकारांचं जे सॉफ्टवेअर आहे ते दाखवलं गेलंय का प्रॅक्टिकलला? 2 वेळा दाखवलं आतापर्यंत. तर दाखवीन परत कधीतरी एखाद्या. चालेल चालेल चालेल. ओके. हे जे आहे ना कृष्णमूर्ती पद्धत आणि पारंपरिक पद्धत. हो हो, दोन्ही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सध्या कोणतं वापरताय सॉफ्टवेअर? मी सध्या दातेंचंच वापरतोय. मी अजून सॉफ्टवेअर दुसरे घेतलेले नाहीये. पण बरोबर, काही मार्गदर्शिका चालू आहे. या मार्गदर्शिकेत असं वाटायला लागलं ना की एक सॉफ्टवेअर तुमच्या कालच्या बोलण्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. हा, बरोबर. काय होतं, आपला जो काही येणारा लोकांचा जो प्रश्न असतो त्या सॉफ्टवेअर प्रमाणे जर केला गेला तर तेवढं आपलं आलेले जे निष्कर्ष असतात ते लोकांना पटतात आणि ते पटल्यानंतर आपल्याकडचं आकर्षण लोकांचं वाढतं. हो, खरं आहे ना. बरोबर आहे. हा, म्हणजे आपली जर आवक वाढवायची असेल तर सॉफ्टवेअरचं सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. कारण काय माहिती का, तुमची विद्वत्ता किंवा तुमचं गणित हे बघायला लोक येत नाहीत. प्रचिती आली पाहिजे आणि टू द पॉइंट पाहिजे कन्सल्टेशन. खूप अगदी आपण त्यांना अलंकारित भाषेत वगैरे काही समजून सांगितलं तर त्यांच्यावर काही प्रभाव नाही पडत. बरोबर. आणि प्रत्येक गोष्ट आपण गिरायकांच्या समोर करू नाही शकत. नाही करू शकत. चटपभ्य असं होऊन जातं आणि तात्काळ उत्तर दिलं गेलं की त्यांनाही समाधान होतं. खरं आहे ना. आपला व्यवहार. बरोबर. आणखी माझ्याकडे आता समजा जर 20-25 लोक जमले ना तर मला एकदम भारी पडतं कसं प्रत्येकाला घ्यायचं. हो, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. मग प्रत्येकाला खूप वेळ जातो आणि मग आपली वेळेचे बंधन नसल्यामुळे मग रात्री 12-1 वाजून जातात. मग असं होऊन जातं. हो, आज आणि ते दररोज करणं शक्य नसतं. ते रोज करणं शक्य नाही. प्रत्येकाची कच्ची कुंडली काढा, त्याच्यावरती बोला आणि ते मग दात्यांच्या याच्यावर करायचं म्हटलं
नंतर फक्त प्रश्न कुंडली आणि लग्न कुंडली, चंद्र कुंडली आणि नवमोष कुंडली, इतर कुंडल्या मांडायच्या म्हटलं तेवढ्या लोकांना बोलायला जमत नाही आपल्याला. नाही जमत. तुम्हाला आहे ना किस्मत किंवा ऍस्ट्रो ऑफिस घेतलं असतं ना, तर ज्यांच्याकडे असे क्लायंट खूप बसलेले असतात त्यांच्याकरता त्याच्यात वेगळी व्यवस्था आहे की एक वर्कशीट दिलेलं आहे, त्याच्यावर डेट टाइम प्लेस टाकली की ताबडतोब समोर कुंडली येते, त्याचं प्रेडिक्शन करायचं आणि लगेच नेक्स्ट असं करू शकतात त्याच्यात. हा ते फार भारी. त्याला व्ह्यू वगैरे म्हणजे व्ह्यू सुद्धा आहे करायला, पण हा जो ऑप्शन आहे ना की समजा तुमच्याकडे 25 लोक बसले ना, तुम्ही प्रत्येकाची कुंडली व्ह्यू करायला लागले तर खूप वेळ जातो. पण त्या वर्कशीटवर आहे ना ताबडतोब कुंडली दिसते आणि आपण त्याच्या जुजबी काही गोष्टी त्या पटापट सांगून त्याला मोकळं करू शकतो. बरोबर. एक काम करा, मी आता लॉकडाऊन ओपन झाला की मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो. पुण्याला भेटावं का औरंगाबादला भेटावं? मी औरंगाबादलाच असेल, कारण पुण्याच्या गाड्या चालू व्हायला वेळ लागेल आणि रिस्क पण जास्त आहे ना पुण्यात. हो, सगळीकडे औरंगाबादला भेटू शकतो तुम्हाला. चालेल. बरं, मला एक तुमच्यातलं थोडासा एक प्रश्न विचारायचा, या विषयाच्या बाहेर आहे जरा. तुमचं जे आहे शिक्षण वैदिक काय वेदांग ज्योतिष, MA इन वेदांग ज्योतिष, हे तुम्ही कुठे केलेलं आहे? कालिदास युनिव्हर्सिटी. कालिदास म्हणजे त्याचं नाव ऍक्च्युली असं आहे की कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक. नागपूर एक भाग येतो, तिकडून केलेलं आहे. नाही, ऍडमिशन कसं घ्यायचं असतं? ऍडमिशन आता नवीन बॅचेस सुरू खरं म्हणजे जुलैत होतात, पण आता लॉकडाऊन मुळे परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकता, त्यांचा काय प्रोग्राम आहे ते सगळं बघू शकता तुम्ही. संस्कृत UNI.net अशी वेबसाईट आहे त्यांची. असं आहे का? मग त्याला काय तिथं जावं लागतं का शिकायला? नाही, आमच्या औरंगाबादला कॉलेज आहे ना, तुम्ही औरंगाबादला ऍडमिशन घ्या, इथून सिलेबस कलेक्ट करा सगळा, आणि नोट्स वगैरे काही समजा सिनियर स्टुडंटचे नोट्स असतील त्याची पण कॉपी काढून घ्या, आणि तुम्ही घरी अभ्यास करू शकता. तुमच्या लोकल काही ट्युशन्स अवेलेबल असतील त्या करू शकता, आणि 2 महिन्यातून एखादी इकडे चक्कर मारायची कॉलेजला, आणि या सरांचं पण गायडन्स घ्यायचं. किंवा तुमच्याकडे जर ग्रुप असेल तुमच्या गावामध्ये की 10 लोक शिकायला तयार आहे, तर या सरांना तिकडे घेऊन जा तुम्ही शिकवायला. महिन्यातून समजा त्यांना 3-4 दिवस जरी नेलं तरी ते तुमचं सिलेबस कव्हर करून देतील. म्हणजे रिक्वेस्ट करा त्यांना तशी, म्हणजे घेऊन जा म्हणजे असं. मला ते औरंगाबाद बद्दलची माहिती द्या मला, आणि मग कसं ऍडमिशन घेता येईल. हो चालेल. ओके सर, मुंबईला आहे त्याचं काही? नाही, मुंबईला नाही. आम्ही फार भाग्यवान लोक आहोत, ते सहज झालं अगदी. मी 5 वर्ष पाठीवर दप्तर घेऊन दररोज, विशेष म्हणजे दररोज क्लास होतात बरं का आमच्याकडे. बाकी सगळ्या ठिकाणी वीकली क्लास असतात, शनिवार रविवार असे. दररोज तिथे जायचो, आणि सुट्टीच्या दिवशी पण करमत नव्हतं, मग आम्ही तिथे जाऊन बसायचो. त्या वॉचमन कडून किल्ली घ्यायचो आणि आम्ही सगळे अभ्यास करत बसायचो तिथे. कारण घरी तंग करतात ना लोक, घरी पत्रिका दाखवायला, गप्पा मारायला. मग एकदा सकाळी डबा भरला की तिकडे निघून जायचो, परत दिवसभर येतच नव्हतो घरी. साधारण वेदांग ज्योतिषशास्त्राचा अभ्यास किती वर्षाचा आहे? BA 3 वर्ष आणि 2 वर्ष MA, नंतर PhD पण करता येते तुम्हाला. PhD पण करता? हा, त्यांच्यात अजून एक असा कोर्स पण आता काढलाय त्यांनी की तुम्ही कोणत्याही फॅकल्टीतून समजा ग्रॅज्युएट असताल, BCom असेल किंवा BSc असेल किंवा काही वेगळं असेल, तर तुम्ही एक 1 इयर त्यांचा डिप्लोमा आहे, तो केला की डायरेक्ट MA करता येतं तुम्हाला. ती पण एक म्हणजे हे आहे, आता पद्धत आहे. आमच्या वेळेस नव्हतं हे असं. आम्हाला पण आता टेक्निकल आहे, ITI झालं होतं, NCT झालं, तर मग मला तिकडे कसं मिळेल मग? नाही, आता ते इक्विव्हॅलंटचं त्यांचे काय क्रायटेरिया आहेत ते तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. नंबर बरं काय, हे सगळं आटोपलं तुमच्या याच्यावरून घ्या ना तुम्ही, त्यांच्या वेबसाईट वरून. बरं, वेबसाईट पाठवून द्या फक्त व्हॉट्सअपला. संस्कृत UNI.net. संस्कृत UNI.net तुम्ही सर्च करा, मिळून जाईल तुम्हाला गुगल मध्ये. मॅथ्स आहे, मला एक व्हॉट्सअप करून द्या असं माझं मत आहे. बरोबर, मॅथ्स आहे सर, मॅथ्स नाही ना? मॅथ असणार ना मॅडम, ज्योतिष म्हणजे मॅथ असणार. मॅथ्स शिवाय मजा नाही. नाही, ते आलं पाहिजे तुम्हाला. आता करायची गरज नाही पडणार कदाचित, की सॉफ्टवेअर आहेत आणि बऱ्याच फॅसिलिटी, त्याच्यामुळे करायची गरज नाही पडणार. पण
मॅथ आलं पाहिजे ना आपल्याला, कारण चुकलेली कुंडली सुद्धा कळली पाहिजे ना की चूक आली म्हणून. नाही आता शास्त्रीला होतच की ते असतच ना. हो म्हणजे ही आता UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी आहे, तर त्यांच्याकडे मॅथ असणारच. मम्मी बस मला. चला आता एंड करतो मी. बऱ्यापैकी आपण याच्यातली माहिती घेतलेली सॉफ्टवेअरची. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता. धन्यवाद.